जय हरी माऊली. मी आज अशा ठिकाणी उभा आहे, पंढरीच्या वाटेवरती. आळंदी हो माऊली पालखीमध्ये बसून पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी चाललेले आहे. आणि पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी जाताना माऊलींच्या पालखीबरोबर जे वारकरी आहेत, लाखो वारकरी आहेत. लाखो वारकरी असताना शेकडो हजारो दिंड्या आहेत. आणि त्या दिंड्या कशा असतात, त्या दिंड्यांचं नियोजन कोण करतं, त्या दिंड्यामध्ये लोक किती असतात, त्या लोकांची राहण्याची रस्त्यामध्ये व्यवस्था काय असते, त्या लोकांचं ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या भोजनाची काय व्यवस्था असते, ते दिंडी चालक त्या सर्वांचं नियोजन कसं करतात. अशाच एका दिंडी चालकाशी आपण जाणून घेणार आहोत. ते किती वर्षापासून दिंडी चालवतात, ते दिंडी चालवत असताना त्याच्या अगोदर ते किती वर्ष वारी करत होते आळंदी ते पंढरपूर, हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार माऊली. माऊली, आपलं नाव काय? उत्तम भाऊ जगदाळे. तुम्ही हे दिंडी चालक होण्या अगोदर किती वर्ष वारी करत होता? अगोदर गुरुबरोबर जवळजवळ 25-30 वर्ष गुरुबरोबर काढले. आणि नंतर पुन्हा अनुभव आले. गुरु जरा गेल्यानंतर गुरूंच्या पाठीमागं असं वाटायला लागलं की गुरुनं जे मार्ग झाला त्या मार्गाने गेलं तर त्यांचं कल्याण झालं. तसं आडमार्गाने हे लोक चाललेले, आपण जर त्या मार्गाला लागलो तर अनेक लोक आपल्या पाठीमागे येतील. म्हणून स्वतःचा खर्च करून केलेले आज 16 वर्ष झालं. मी सगळी ही माणसं 100 माणूस पदरच्या खर्चानं, काय लोक फक्त लोक 5,000-10,000 रुपये खर्च करतात लोक, परंतु मी त्यांच्याकडून 2,000 फक्त विषय घेतो. आणि बाकीचा खर्च जे काय असणार तो सगळं मी भरू शकतो. कारण आज नाही उद्या तरी त्यांना अनुभव आल्यानंतर ते सुद्धा म्हणू शकणार आहे की आमचं अजून 4 रुपये घेतलं तरी चालतं. पण आनंद आहे, हा आनंद आम्हाला मागाचा तुमच्या संख्येन आनंद मिळाला. तुम्ही मार्गदर्शक आम्हाला करून आम्हाला या वाटेने मार्ग अशा गुरूंचं आम्हाला नाव कळेल का? आणि आमच्या तुम्ही आता आमच्या आजोबांच्या वयाच्या आहात. जीवनामध्ये गुरु हा असावाच लागतो. पहिला गुरु आपली आई असते, दुसरा गुरु आपले वडील असतात. पण जे जीवनाच्या वाटेवरती चालण्यासाठी आपल्याला गुरु करून घ्यावा लागतो, ते तुमचे गुरु कोण होते? आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जे म्हणता की 2,000 रुपये घेतले जातात, कोणी 5,000 घेतात, कोणी 10,000 रुपये घेतात. हे 2,000 रुपये घेण्यामागचा उद्देश काय असतो, किंवा त्या 2,000 रुपयाचं नियोजन तुमचे काय असतं? 2,000मध्ये फक्त मी काय थोडंसं धान्य आपल्या पदरचं घेऊ शकतो. आणि आज ट्रक एक मोठा आहे, त्याला 50-60 हजार रुपये खर्च होतो. पाण्याची एक ट्रॅक्टर आहे, टाकी आहे, आणि एक बारकी गाडी आहे, त्यात मूर्ती घेऊन शेलेले, त्याप्रमाणे सकर्च घेऊन शेलेले. त्या लोकांना आनंदात घेऊन शेलेले जाण्याकरता हा मी खर्च करू शकतो. म्हणजे ते 2,000 रुपये तुम्ही घेतात, त्याच्या मागे जे तुमची वाहनं आहेत, पाण्याचा ट्रॅक्टर असेल, माऊलींचा जो तुमचा रथ आहे तो रथ असेल, मोठा ट्रक असेल, त्याला लागणारा मेंटेनन्स, आणि उरलेले तुम्ही तुमच्या या वारकऱ्यांची कोणताची व्यवस्था तुम्ही कशी स्वतः अगोदर मी म्हणेन त्या पद्धतीनं जे वारकरी म्हणतील ना की बाबा आज काय आम्हाला पटत नाही, आज भाकरी पाहिजे, आज बरे पाहिजे नाही, तरी काय जे मागतील ना त्यांचा मी पूर्ण मनोरथ करतो. त्याच्यामुळं अनेक लोक पाठीमागं आपल्याला येतात आणि त्यांचा मी संभाळ करू शकतो. म्हणजे आळंदीपासून पंढरपूरपर्यंत वारी करत असताना आम्ही बघत असतोय की अन्नदाते रस्त्याने गावोगावचे अन्नदाते शेकडोने समोर येतात. कोणी पोहे देत आहे, कोणी शिरा देत आहे, कोणी चहा वाटतंय, कोणी बिस्किट वाटतंय. म्हणजे हे जे अन्नदान करणारे असतात, ते अन्नदान ज्यावेळेस तुम्हाला उपलब्ध नसेल त्यावेळेस तुम्ही तुमच्या दिंडीत अन्नदान करता, की रोजचं तुमचं ते सकाळ संध्याकाळचं अन्नदान चालू असतं? त्यांचं वाटण जाताना मी अगोदर ताकीद करतो की वाटण हे कुणाचं हे घ्यायचं नाही. बिस्किट पुडा किंवा असल्या वाटण खायचं, आपण निदान का देवाचं नाव घेऊन त्याने जायचं आहे. म्हणून ते मी कुणाला घेऊन देत नाही. ज्या टायमाला त्यांना भूक लागले त्या टायमाला नाश्ता देतो, जेवण टायमाच्या आम्हाला देतो,
आता आपल्या गुरूंचं नाव काय आणि तुमची ही दिंडी आहे ती कुठल्या जिल्ह्यातील आहे, कुठल्या तालुक्यातील आहे आणि आता तुम्ही ही दिंडी किती वर्ष चालवणार आहात? तुमच्या पाठीमागे ह्या दिंडीचे वारसदार कोण असणार आहेत? आत्तापर्यंत मी जवळजवळ 16 वर्ष झालं बाजूला करून दुसऱ्या दिंडीत जात होतो, परंतु काही लोकांचं पटलं नसल्यामुळं या लोकांचे अब्दा व्हायला लागली, म्हणून स्वतः 16 वर्ष का बाजूला राहून मी 16 वर्षाचा दिंडी चालू होतोय. आणि आता माझी 85 वर्ष झाली ती, तरी मी पोराष्ट टाकी दिवसांनी म्हणतोय बाबा या माणसाला कसं संभळून द्यायचं, मी काय करतोय तेवढंच मागं चालवा, मरेपर्यंत फक्त आपण आहे ना मरावी पण कीर्ती रूपी उडावी, जे कराय करता म्हणून कीर्ती करता मी हे करतो, पदार्थ सुद्धा खर्च करू शकतो. तुमचे गुरु कोण आहेत माऊली? शंकर महाराज रसाळ, म्हणजे जे इंचगिरी संप्रदायातले जे शंकर महाराज रसाळ नावाजलेले महाराज होते, संत होते, त्याच संप्रदायाचे तुम्ही आज दिंडी चालक आहात. म्हणजे इंचगिरी रसाळ संप्रदायातील शंकर महाराज दादा हे तुमचे गुरु, म्हणजे तुमचं अहोभाग्य समजायचं. आता मी पुढच्या व्यक्तीकडे जात आहे. माऊली, तुमच्या हातामध्ये ही वीणा आहे, ह्या विणेचं महत्व काय आणि किती वर्ष झालं तुम्ही ही विणा घेऊन पंढरीशी जात आहात? सतत सलग 16 वर्ष आळंदी ते पंढरपूर तुम्ही ही विणा घेऊन जात आहात. म्हणजे ही विणेचं पावित्र्य तुम्ही कसं राखता? तिथं जेवण करत तिथंच एकट्याने घेऊन जायचं आळंदी पंढरपूर. म्हणजे कुणाजवळही तुम्ही हा विणा देत नाही. ही विणा कुणाची आहे? तुमची गादी कुठली आहे? ही नारदाची गादी आहे. हा, भगवान जे ब्रह्मदेव होते, ब्रह्मदेवाचे पुत्र हे नारद, आणि नारदाची जी विणा आहे ते नारदाच्या रूपामध्ये त्रिलोकी भ्रमण होतं नारदाचं, आणि त्रिलोकी भ्रमण करताना तिथं कोणीही त्यांना अडवू शकत नव्हतं. तसं तुमची ही विणा आहे, ही विणा घेऊन जाताना तुम्ही नारदाच्या रूपात आहात हे नक्की. आता तुमचं नाव सांगा मला. रामचंद्र राजाराम जगताप. हे रामचंद्र राजाराम जगताप. ही दिंडी कुठल्या तालुक्यातील आहे, कुठल्या जिल्ह्यातील आहे? मान तालुका, सातारा जिल्हा. मान तालुक्यातील गाव कुठलं? दादा दोन गोष्टी. महाराज, या दिंडीतील एक वारकरी आहात आणि वारी करत असताना या दिंडीत तुमचं नियोजन कसं असतं? किती दिवस वारी करता आणि किती दिवस वारी करत आहात? माझ्या आजीनं मला ही वाट लावली वारीची 84 साली. लहान होती, कडलं घेऊन त्यावेळेला वारी करत होती. त्यावेळेला मला 84 साली वाट लावली. मला अत्यंतपणात केल्या, पण जसं कळायला लागलं 17 वर्षापासून परत ज्ञानस्वरूपानं वारी करायला लागलो. आणि मला समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळी आत्मसाक्षात्कारी सत्पुरुष भेटले, आणि त्यानंतर वारी चालू झाली. जगाचे विश्वमौली ज्ञानोबराजासोबत या सोहळ्यात चालणे म्हणजे सगळ्यात मोठा जगातला शेवटचा आनंद आहे. म्हणजे पंढरीशी जावे एकदा तरी म्हणजे ज्ञानोबराजासोबत जावे एवढंच इच्छा होती, आणि ते पुरे केली. आज तुम्ही मग किती वर्ष आळंदी ते पंढरपूर ज्ञानोबा रायांच्या बरोबर जात आहात? अगोदर मी माझ्या सद्गुरूसोबत वारी केली, त्यानंतर आता 12 वर्ष झाली, म्हणजे टोटल 34 वर्ष झाली माझी वारी. म्हणजे आळंदी ते पंढरपूर ही ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी बरोबरची तुमची 34वी वारी? नाही, अगोदर 16 सद्गुरूसोबत झाले, तिथून पुढच्या वारी ज्ञानोबराजासोबत झाली. आपण आता दुसऱ्या माऊलींच्या बरोबर जात आहोत. माऊली, आपलं नाव काय? माझं नागूबाई पांडुरंग नाईक. मी तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर, गाव माझं अडपूर. मी शितोळेकर सरकार यांचे कोणे माऊलीचे त्यांच्याबरोबर आज 19 वर्षी टाईम असतो दिंडीमधून. आज 19 वर्षी असतो, तर लोकांना काय का प्रस्थान म्हणजे काय ती माहिती नाही आळंदीमध्ये. तर ज्या वेळेला प्रस्थान होतंय त्यावेळेला पादुका उचलत्या, त्यावेळेला कळस हलतो, त्याला म्हणायचं प्रस्थान. मग ते दिवशी आजोळा माऊली थांबते. मग आळंदी ते पुणा, सासवड, जेजोरी, वाल्या, लोलन, तरडगाव, फलटण, भरड, नातेपोते, माळशिरस, येळापूर, भेंडी शिरगाव, वाकरी ते पंढरपूर अशी मार्गाने ह्या माऊली वस्ती करत येते. आणि माऊलीच्या पुढं
चितोळेकर सरकारांचा मोठा मान त्यांचे घोडे पुढे असतात. म्हणजे साधारणतः हे माऊलींची जी पायी वारी आहे होय. प्रस्थान झाल्यापासून ज्या दिवशी प्रस्थान होतं त्या दिवशी माऊली आजोळात मुक्काम करतात आणि आजोळाहून निघाल्यानंतर साधारणतः किती दिवसांची वारी आहे 18 पंढरपूर? दिवसांची. सलग 18 दिवस. या 18 दिवसामध्ये किती मुक्काम असतात? 18 दिवसामध्ये पुन्हा 2 असतात. सासवडला 2 असतात, जेजूरला 1, वाल्याला 1, लोणंदला 1, तरडगावला 1, फलटणला 1, भरडला 1, नातेपुतेला 1, माळशिरसला 1, येळापूरला 1, बेनीशिरावला 1, वाखरीला 1, पंढरपूरला 2. म्हणजे 5 दिवस तिथं असतात. धन्यवाद माऊली ही रामकृष्ण हरी. अमूल्य माहिती दिल्याबद्दल. आता मी दुसऱ्या वारकऱ्यांच्याकडे जाणार आहोत. तर आपण इथं एक असे ज्येष्ठ वारकरी आपण पाहत आहोत. साधारणतः त्यांच्या वयावरूनच असं जाणवतं की ते 80 पार नक्कीच असतील आणि 80 पार असताना अजूनही हे ते तरुणांना लाजवतील असं तेच त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. तरुणांना लाजवतील अशी त्यांची शरीराची ठेवण आहे. अशा अफलातून वारकऱ्याशी आपण भेटणार आहोत. त्यांनाच आपण विचारणार आहोत त्यांचं नाव काय, ते किती वर्ष झालं वारी करतायत आणि अजून किती वर्ष ते वारी करणार आहेत. ह्या वारीमध्ये त्यांचं काम काय असते, ते या वारीमधील कुठल्या कामाची किंवा कुठल्या नियोजनाची भूमिका करतात. सर्वप्रथम माऊली तुमचं नाव सांगा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माझं नाव पुंडलिक दगडू माने, मुक्काम आंधळी. मी दादांच्या दिंडीत चोपदार आहेत. दादांच्या दिंडीत चोपदार आहे. तुम्ही किती वर्ष झालं वारी करत आहात? 71-72च्या टायमापासून मी वारी करत असतो. म्हणजे 71-72 सालापासून ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा पूर्ण भारतामध्ये म्हणा अतिशय मोठा दुष्काळ पडलेला होता तेव्हापासून तुम्ही वारी करत आहात. म्हणजे आता तुमचं साधारणतः वय काय आहे? मला सांगता येत नाही, मी अख्खा बाजू आहे. म्हणजे 71 पासून जर तुमची वारी धरली तर साधारण 28-29 वर्ष झालं तुम्ही माऊलींच्या आपले 55-56 वर्ष झालं तुम्ही सतत माऊलींची सेवा करत आहात. आता तुम्ही चोपदार म्हणता. चोपदार म्हणजे नक्की काय असतं आणि चोपदारांचं काम काय असतं? हे माणसं समजी गोळा करून एक ठिकाणी गोळा करून चुकली वाकली बघायची असते, राखण करायची असते. मनुष्याने मी चोपदार देवाचं. म्हणजे वारेतील दिंडीतील जे तुमचे वारकरी आहेत, सहकारी वारकरी आहेत, त्यांना सांभाळून नेणं, सांभाळून परत माघारी आणणं, विठोबरायाचं दर्शन त्यांना मिळवून देणं, हे तुमचं काम आहे. तर धन्यवाद माऊली. आता आपण पुढच्या वारकऱ्यांकडे जाऊया. माऊली आपलं नाव काय? आता तुम्ही किती वर्ष वारी करत आहात? मी आता आळंदी ते पंढरपूर 3रं वर्ष आहे आणि याच्या अगोदर मी गोंदवलं ते पंढरपूर. म्हणजे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या मठातून जी गोंदवलेकर महाराजांची पालखी विठुरायाशी भेटण्यासाठी जाते त्या दिंडीतूनही तुम्ही वारी केलेली आहे. आता तुम्ही आळंदी ते पंढरपूर ही वारी करत आहात. आता परत गोंदवले ते पंढरपूर करणार की आळंदी ते पंढरपूरच तुमची वारी? आपण आळंदी ते पंढरपूर. आळंदी ते पंढरपूरच करणार. तर आपण एक असे ज्येष्ठ वारकरी आहेत, असे ज्येष्ठ वारकरी आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. माऊली आपलं नाव काय? माझं नाव संपत मारुती जाधव, कंपोस्ट नाटकाने, जिल्हा सांगली, बालगंधर्वांच्या गावात आहे. बालगंधर्व जे आहेत ज्येष्ठ साहित्यिक होते, ज्येष्ठ कवी होते, नाटककार होते. ते अशा गावचे बालगंधर्व जे होते त्यांच्या गावचे हे वारकरी आहेत. माऊली आपण कुठल्या दिंडीमध्ये आहात आणि किती वर्ष झालं तुम्ही हे पंढरीची वारी करत आहात? नवलीच्या पुढं एक नंबर वारी चालतो. म्हणजे जे 17 वर्ष झालं वारी करतो. 1 नंबरची जी दिंडी आहे, जे रजिस्टर दिंडी असते त्या दिंडीमध्ये तुम्ही वारी करत आहात. किती वर्ष झालं म्हटलं वारी करतो? 17 वर्ष झालं वारी करतो. अविरतपणे 17 वर्ष तुम्ही आळंदी ते पंढरपूर वारी करत आहात. धन्यवाद. मी 24 वर्ष मिलिटरीत सेवा केली आहे आणि 17 वर्ष पुढे नव्हती. तर मित्रांनो, देशाची सेवा मिलिटरीमध्ये 17 वर्ष केल्यानंतर
24 वर्षे देशाची सेवा केल्यानंतर सीमेवरती आपल्या जीवाची बाजी लावून भारतातील जी घरामध्ये बसणारे लोक आहेत त्यांना सुरक्षित ठेवण्याचं काम जी आपली फौज करते, आपली मिलिटरी करते, अशा मिलिटरीमध्ये त्यांनी देशाची सेवा 24 वर्ष केलेली आहे आणि आता ते माऊलींची सेवा करत आहेत. आणि माऊलींच्या बरोबर चालताना मला विठुरायाचं दर्शन कधी होईल ह्या आशेनं, ह्या भक्तीनं ते आळंदी ते पंढरपूर अशी सतत 17 वर्ष वारी करत आहेत. कालच असं चाललं, तुका म्हणे धावा आता पंढरी विसावा. बरोबर आहे सांगतो. तर आता आपण आता ज्येष्ठ वारकऱ्याशी बोलणार आहोत. माऊली, आपलं नाव काय? आपला जिल्हा कुठला? सोलापूर जिल्ह्यातील आहात. तुम्ही कुठल्या दिंडी बरोबर आहात? म्हणजे शंकर दादा रसाळ महाराजांच्या दिंडी बरोबर आहात, मोगराच्या दिंडी बरोबर. किती वर्ष झाली वारी करत आहात? म्हणजे आळंदी ते पंढरपूर असे 2 वर्ष वारी करत आहात. आपण असे दुसरे एक ज्येष्ठ वारकरी दिसत आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. माऊली, आपलं नाव काय? बापूराव दत्तोबा जाधव. तुम्ही कुठल्या सातारा जिल्ह्यातील आहात का? मग तुम्ही हे मोगऱ्याच्या दिंडीमध्येच वारी करत आहात का? म्हणजे शंकरदादा रसाळ महाराजांना तुम्ही गुरु करून घेतलं आणि त्यांनीच तुम्हाला माळ घातली. आता तुमचं वय काय? 80 वर्ष वय आहे. तुम्ही किती वर्ष वारी करत आहात? 14-15 वर्ष झाली. मग आळंदी ते पंढरपूर जाताना तुम्हाला चालण्याचा वगैरे काय त्रास होतो का? म्हणजे माऊली तुम्हाला इथपर्यंत पोहोचवतात. घरी तुम्हाला काही बऱ्याच अडचणी येत असतील, घरी तुम्हाला शरीर तुमचं साथ देत नसेल, तुमचे पाय चालण्यासाठी साथ देत नसतील, पण ज्यावेळेस आळंदी ते पंढरपूर वारी करता त्यावेळेस तुम्ही अगदी विनासायात, तुम्हाला कुठलीही शरीराची दुखणं न होता, पाय तुमचे न दुखता तुम्ही ती वारी करता. धन्यवाद माऊली. आपण आता माय माऊलींच्याकडे जाऊया. माय माऊली आहेत आपल्या आणि या माय माऊल्या सुद्धा मोठ्या संख्येनं या वारीमध्ये सहभागी आहेत. माय माऊल्यांच्या आपण वारीच्या ज्या काही हे असतात, नियम असतात किंवा वारी कशी करतात, वारीमध्ये दिंडी चालकांनी जे काही नियम घालून असतात ते कसे पाळावे, त्याच्यानंतर थोडं सरावायचं, जेवणाची व्यवस्था काय असते माऊलींच्याकडूनच जाणून घ्या. माऊली, आपलं नाव काय? मुक्ताबाई. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली सोपान काका निवृत्तीनाथ यांच्या भगिनी आहात तुम्ही. तुमचं वय काय? 75 वर्ष. किती वर्ष झालं तुम्ही आळंदी ते पंढरपूर वारी करत आहात? 12 वर्ष झाली. अजून किती वर्ष वारी करायची? उद्यामध्ये तुमचं शरीर जोपर्यंत कड दाखल आहे तोपर्यंत तुम्ही वारी करा. म्हणजे आळंदी हे तुमचं सासर आणि पंढरी हे तुमचं माहेर. म्हणजे माहेरला 1 वर्षातून एकदा जायचं, तेही काही चालत आहे. धन्यवाद माऊली. माऊली, आपलं नाव काय आहे आणि या दिंडीमध्ये तुम्ही किती वर्ष झालं चालता? दिंडी होती त्याच्यातून आम्ही आलो होतो. माझे गुरु म्हणजे तुम्ही वारीसाठी मुंबईहून आळंदीला येता आणि आळंदीहून पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी जाता. तुमचं मूळ गाव आंधळी म्हणाला. म्हणजे आंधळी गाव हे आज जे ग्रामविकास मंत्री आहेत, राज्याचे ग्रामविकास मंत्री, या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या गावचे आहात तुम्ही. धन्यवाद माऊली. माऊली, आपण पुढच्या माऊलीकडे जाऊया. माऊली, आपलं नाव काय? आपण कुठून आहात आणि किती वर्ष वारी करत आहात? माझं नाव ईश्वरा खांडेकर. मी राहतो मुंबईला. विनानगर आमचं गाव, तालुका पाटण, जिल्हा सातारा. जवळजवळ मी 16-17 वर्ष वारी करते. आळंदी ते पंढरपूर असे 17 वर्ष. दीव आळंदी पंढरपूर
देहू आळंदी पंढरपूर असं तुम्ही 17 वर्ष वारी करत आहात अगदी न चुकता. मग तुम्ही जी आपल्या कोरोनाच्या काळामध्ये सर्वांचीच वारी चुकली होती त्यावेळेसची तुमची काय होती? त्यावेळी जावं वाटत होतं पण ती लोक पालखी गाडी येऊ नका. म्हणजे आपण सर्वांनी बघितलं असेल कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनानं वारी पंढरीची चुकू नये म्हणून एक लक्झरी बस असा रथ तयार केला होता आणि त्या रथातूनच माऊलींच्या पादुका विठुरायाच्या भेटीसाठी घेऊन गेले होते. त्यावेळेस सर्वच वारकरी महाराष्ट्रातील सर्वच वारकरी हे दुःखी झाले होते का तर त्यांना पंढरीशी जाता आलं नव्हतं म्हणून. ती खंत तुमच्या मनामध्ये आहे अजून? अशी वेळ परत कधी येऊ नये अशी विठ्ठला चरणी म्हणजे विठ्ठलाने परत अशी काही लोकांच्या वरती वारी चुकू नये याची वेळ नाही आणू द्यावी. धन्यवाद माऊली. आपण या माऊली आहेत त्यांच्याशी बोलूया. माऊली आपलं नाव काय आणि आपण कुठून आहात? किती वर्ष झालं वारी करत आहात? असा म्हणजे आनंद आहे. मी एकदम आजारी होते पण ह्या वारीमध्ये आल्यापासून मी एकदम चांगली झाली. मला काही आजार म्हणजे याची डोळा जावे पंढरीची भेटण्या विठुराया. म्हणजे जीवनात आल्यानंतर एकदा तरी पंढरीची वारी करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. जे कोणी नास्तिक असतात, नास्तिक या शब्दाचा अर्थ की देवाला न मानणारे असतात. आस्तिक या शब्दाचा अर्थ की ते देवा वाचून राहू शकत नाहीत, देवाच्या नामस्मरणा वाचून ते राहू शकत नाहीत. पण जे नास्तिक असतात ते नास्तिक सुद्धा या पंचवाटेला जर आले, हे आळंदीच्या पंढरपूरच्या पंचवाटेला आले तर त्यांच्या मुखातून श्रीकृष्ण हरी म्हटल्याशिवाय किंवा जय हरी माऊली म्हटल्याशिवाय कधीच ते राहत नाहीत. म्हणजे तेही नास्तिक नाहीत. तर आपण एका ज्येष्ठ माऊलीशी भेटणार आहोत. माऊली आपलं नाव काय, आपलं वय काय, आपलं नाव काय? पार्वती मारुती हरिहर. किती वर्ष झाले वारी करत आहात? वारी आमच्या पूर्वी ज्या वेळेस हैबत बाबा हातात पादुका घेत होतं त्यावेळेसपासून आमच्या सासूने वारी केली. त्यानंतर सासऱ्याने केली. सासऱ्याच्या नंतर आता आम्ही करतो 30 वर्ष झालं वारी करते. अजून आजारी नाही, फिजारी नाही, दवाखाना नाही, गुरी नाही, काय. म्हणजे तुमच्या अजून पंजोबापासून वारी करता? पंजोबापासून ज्या वेळेस हैबत बाबा हातात घेऊन येतं तर त्या वेळेपासून आमच्यात वारी आहे. आता मला हे जाणून घ्यायचंय माऊली की हैबत बाबा कोण होते आणि हैबत बाबांनी ही वारी कशी चालू केली? थोडक्यात जे तुम्हाला माहित असेल एवढं माहित नाही. एवढं माहिती आमचं आम्ही डोळ्यानं बघितले तेवढं आम्ही सांगतो. म्हणजे हे माऊलींची वारी ही हैबत बाबांनी चालू केली. हैबत बाबापासून ही वारी चालू झाली. माऊली आपलं नाव काय? किती वर्ष झाले वारी करत आहात? 5वं वर्ष. आळंदी ते पंढरपूर हे 5वं वर्ष चालू आहे तुमचं. मग तुमची दिंडी चालक तुमच्याकडून आता मागाशी आपण बघितल्याप्रमाणे ऐकल्याप्रमाणे 2000 रुपये बेशी घेतात. त्या बेशीचं तुमचा खर्च, राहण्याचा खर्च असेल, जेवणाचा खर्च असेल ते योग्य पद्धतीनं आणि व्यवस्थितपणे करत आहेत. म्हणजे तुम्ही त्यांच्याविषयी तुमची काही तक्रार असेल नाही. म्हणजे ते अगदी व्यवस्थितपणे तुमच्या जेवणाची, राहण्याची, नाश्त्याची, चहाची व्यवस्थितपणे ठाव ठीक करत आहे. धन्यवाद माऊली. आता आपण अशाच एका ज्येष्ठ माऊलीशी बोलणार आहोत. या माऊली म्हणजे ज्येष्ठ माऊली आहेत. त्यांचं साधारणतः वय आपलं असेल की 75 वर्षे क्रॉस आहे. आता त्यांचा थोडासा आवाज कमी आहे पण आपल्या माईकमधून जो आवाज जाईल तो येईल. मस्त आवाज आहे. कोळसाबाई अंबाजी काळे हे नाव आहे. ते सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. किती वर्ष झालं वारी करत आहात? आळंदी ते पंढरपूर हे 12 वर्ष. सतत पायी चालत आहात की गाडीमध्ये बसून प्रवास करता?
आता आपण दुसऱ्या माऊलीशी बोलत आहोत. माऊली आपलं नाव काय? आता काय झालं 12 वर्ष झाले आज 1 वर्ष. आपण किती वर्ष वारी करत आहात? म्हणजे पहिलीच वारी आहे. तुम्हाला ही वारी करावीशी असं कसं का वाटलं एवढ्या वयानं? म्हणजे पंढरीच्या विठुरायाशी पायी वारी करत एकदा तरी भेटण्यासाठी जावं. म्हणजे आता त्या आजींनी सांगितल्याप्रमाणे पंढरी ही तुमचे माहेर आहे आणि माहेर असेल चालत एकदा तरी जावं. आता तुम्हाला काय वाटतं या पहिल्या वारीचा अनुभव तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुमच्या गुडघ्याचा तुम्हाला त्रास होत होता, तुम्हाला गोळ्या चालू होत्या, मग आता तुमचे गुडघे दुखत नाहीत का? एवढे चमत्कार देणगी. आता तुम्ही किती वर्ष वारी करणार? आता मला होईल एवढी वर्ष वारी करणार. म्हणजे आता तुमच्या मनानं भाग घेतलं की आता मला वारी करतच राहायचंय. करतच नाही. धन्यवाद माऊली. आपण आता तुम्ही जी आता ही डोक्यावरती तुळस घेतलेली आहे, तुळशीची माळ गळा. तुळस ही सर्वात पवित्र वनस्पती. आपण त्याची घरी सकाळ संध्याकाळ रोज निरंजन लावून पूजा करतो. मग ही तुम्ही तुळस जी डोक्यावरती घेतली आहे, हे आळंदीपासून पंढरपूरपर्यंत तुम्ही तुळस डोक्यावरती घेता. त्या तुळशीचं काय तुम्हाला थोडक्यात महत्त्व सांगता येईल? नाही माऊलींना नाही सांगता येणार, कारण थोडासा म्हणजे काही लोक अडाणी असतात पण फार हुशार असतात. आता काही मित भाषा असतात, त्यांना थोडंसं गडबडून जातात, त्याच्यामुळे नाही बोलता येणार. पण हे तुळशीचं महत्त्व असं आहे की प्रत्येक माऊलीच्या गळ्यामध्ये पंढरीचा जो वारकरी आहे, त्या पंढरीच्या वारकऱ्याच्या गळ्यामध्ये त्या तुळशीच्या लाकडाचीच माळ असते. ते सर्वात पवित्र माळ असते. त्याच्यामध्ये जो गुरुमणी असतो, ज्या गुरूंनी माळ घातलेली आहे आपल्या शिष्याला, जो काही गुरुमंत्र दिलेला आहे, तो गुरुमंत्र कोणाला माझ्या माहितीप्रमाणे कोणालाही सांगायचा नसतोय. कारण तो गुरुमंत्र, गुरुनी दिलेला गुरुमंत्र हे आपल्या मरणानंतरच तो आपल्या हृदयामध्ये जाणार आहे. तर आपण असे एका माऊलीशी घेणार आहोत. माऊली, या पुढे तुम्हाला काय बोलायचं असं मला वाटतंय? या माऊली, आपलं नाव काय? राहणार तामहाळा, तालुका फलटण, जिल्हा सातारा. तुमच्या आता ही किती वारी आहे? माझी दुसरी वारी आहे. दुसरी वारी आहे. म्हणजे आळंदी ते पंढरपूर ही तुमची दुसरी वारी आहे. आता तुम्ही तुमचं नियोजन कसं करून आला? कारण माय माऊली ज्यावेळेस घराबाहेर पडतात, पुरुष ज्यावेळेस घराबाहेर पडतो त्यावेळेस बिनधास्त घराबाहेर पडतो. कारण माय माऊली त्याची सौभाग्यवती घरी असते. सौभाग्यवती घरी असताना सर्व काही घरामधलं नियोजन असतं ते सौभाग्यवतीच्या हातामध्ये असतं. पण आता तुम्ही वारीमध्ये आलेला आहात, मग तुमच्या घरच्या मुलं असतील, त्यांचा शाळेचा डबा असतील, तुमचे पतिदेव असतील, त्यांचा जेवणाचा कामावरती जाण्याचा डबा असेल, शेतातील कामं असतील, तुमच्या घरातील कामं असतील, ह्याचं नियोजन तुम्ही काय करून आला? नियोजन केलं या, कारण मला 2 मुलं आहेत, दोघांचीही लग्न झाले, त्याच्यामुळे मला काही घरचं संसाराचं टेन्शन नाही. आळंदी ते पंढरपूर एवढंच माझ्या ध्येय आहे आणि जोपर्यंत मला वारी तोपर्यंत मी करणार. म्हणजे तुम्ही संसारातून आता मोह बाजूला ठेवला आहे. तुमचा संसार पूर्णत्वास गेलेला आहे. तुमच्या दोन्ही मुलांची लग्न झाले, त्याच्यामुळे तुमची घरची अडचण काही नाही. तुम्हाला आता आस आहे फक्त विठुरायाला भेटण्याची, पंढरीला जाण्याची. माझ्या माहेराला कधी जाते असं तुम्हाला सतत असं ज्यावेळेस वारी येणार आहे, आषाढी वारी, त्यावेळेस तुम्हाला किती दिवसापासून आस लागते की मला माहेराला जायचंय, मला माहेराला जायचंय? 2 महिने झालं वारीला जायचंय, वारीला जायचंय, तयारी चालली आमची. आणायचं ते आणायचं, मला वारीला जायचं. तुम्हाला काय काय तयारी करायला लागते वारीला येताना? साड्या काय लागेल की सर्व सामान आम्हाला काय वारीत लागेल, कसं की यात्रायला, पांघरायला, मेकअपचं काय पाहिजे तेवढं सगळं एक आधी लागते. 8 दिवस सामान सगळं सामान गोळा करायला. तुम्हाला या वारीमध्ये चालताना कशा कशा प्रकारचा आनंद मिळतो? आता मी बघतोय रस्त्यानं माई माऊल्या फुगडी खेळतात, आपले माऊली फुगडी खेळतात, त्याच्यानंतर गवळणीच्या ठेक्यावरती ताला सुरात
नाचत असतात, बागडत असतात. आपल्या त्या नाचण्या बागडण्यातून आपल्या विठुरायाच्या प्रती जे प्रेम आहे ते तुम्ही दाखवत असता. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही नाचता बागडता त्या ठेक्यावरती, त्यावेळेस तुम्ही देहभान हरपून जाता. आणि हेच जर तुम्हाला तुमच्या घरी किंवा तुमच्या गावी ठेक्यावरती नाचायला लावलं तर तुम्ही नाचा. गावी भजनामध्ये सोडा. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की लग्नामध्ये कुठे वरात असते अशा ठिकाणी तुम्ही नाचू शकाल का? अशा थोडक्या माऊली असतात ज्या बिनधास्त असतात. पण माझ्या अनुभवानुसार या माहोलमध्ये आल्यानंतर, पंढरीच्या वाटे लागल्यानंतर देहभान विसरून पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी जाताना ज्या माय माऊली फुगडी खेळतात, विविध प्रकारचे गवळणींच्या ठेक्यावरती ताल धरतात, त्यांच्या मनामध्ये कुठलीही लाज नसते. कारण ते माहोल असतोय. आपल्या मनामधील सर्व जे काही भोग असतात ते बाजूला सारून, जे माया असते ते बाजूला सारून, जी लालसा असते संसाराची ती बाजूला सारून ह्या माय माऊल्या त्या गवळींच्या ठेक्यावरती तालावरती आपला ताल धरतात आणि आपल्या प्रती, आपल्या मनातील जे प्रेम आहे ते विठुरायाच्या प्रती वाहत असतात. अशा काही माय माऊल्या असतील त्या बिनधास्त असतात. पण माझ्या म्हणण्यानुसार की दुसऱ्या माय माऊल्यांना जर गावामध्ये किंवा घरी असं काही तालाच्या गवळींच्या ठेक्यावर ताल धरायला लावल्या तर कुणीही माय माऊली उठणार नाही. त्यांच्या मनामध्ये लज्जा हे असणारच, कारण ते एक माय माऊली आहेत. तर आपण धन्यवाद मित्रांनो. आपण पाहत होतात मानदेश न्यूज, आवाज मानदेशाचा. आज आपण जाणून घेतलं आहे दिंडी चालकाकडून दिंडीचं नियोजन कसं असतं, दिंडीतील लोकांच्या राहण्याची व्यवस्था काय असते, दिंडीतील लोकांच्या भोजनाची व्यवस्था काय असते, त्याच्यानंतर रस्त्यानं जे अन्नदान करत असतात. आपण आता या दिंडी चालक जे आहेत ते त्यांनी आपल्याला नाव सांगितलं उत्तम महाराज मोगराळकर काका, जे इंचगिरी रसाळ संप्रदायातील सर्वश्रेष्ठ गुरु होते. शंकर महाराज दादा यांचे ते शिष्य आहेत. त्यांनी आपल्याला सांगितलं की माझ्या दिंडीतील वारकऱ्यांना मी कुठलीही वस्तू घेऊ देत नाही. जे आहे ते माझ्या भिशीतून, मी जी भिशी गोळा केली त्या भिशीतूनच त्यांचं जेवणाचं, नाश्त्याचं, राहण्याचं नियोजन करत असतोय. तर आता आपल्याला कुणाला काय बोलायचंय का? तर आपण माय माऊलीशी बोलणार आहोत. आपलं नाव काय माऊली? आपण कुठल्या जिल्ह्यातील आहात? सातारा जिल्ह्यातील आहात. किती वर्ष झाले वारी करता? तुमच्या घरच्यांची सर्वांची इच्छा होती वारीला, तुमची इच्छा नव्हती. मग आता कसं वारी करतात? तुमची इच्छा मला एवढा आनंद झाला, अक्षरशः मला वारी आली की मला लय आनंद. म्हणजे आता तुम्ही जोपर्यंत तुमचं शरीर तुम्हाला साथ देतं तोपर्यंत तुम्ही सतत वारी करत आहात. धन्यवाद माऊली. तर मित्रांनो बघा, आपण जाणून घेतल्या सर्वांच्या वारीविषयी अनुभव जाणून घेतलं, वारीविषयी जे काही त्यांचे नियम असतात ते जाणून घेतलं. त्याच्यानंतर जे दिंडी चालकांचे सर्वांना जे काही नियम असतात त्या नियमानुसार सर्व चालू राहतं. तर ज्या कोणांना वारी करायची इच्छा आहे त्या लोकांनी उत्स्फूर्तपणे वारीला जर आले, एक वेळ जावे पंढरीशी विठुराया भेटण्याशी, या म्हणीप्रमाणे, या संतांच्या श्लोकाप्रमाणे एकदा जर तुम्ही पंढरीच्या वाटे चालू लागला तर तुम्ही पुढच्या वर्षी थांबवलं तरी थांबणार नाही. आणि तुम्ही पंढरीच्या विठुरायाची मनामध्ये भेटण्याची आस घेऊन पंढरीशी, आळंदी ते पंढरीशी जाणारच. तर आपण पाहत होतात मानदेश न्यूज, आवाज मानदेशाचा. मी सहसंपादक दादाराजे भोसले, भेंडी शेगाव.